तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज आपल्या ट्रॅक्टरचे ग्रीसिंग पॉईंट दाखवणार आहे. तर चला बघूयात आपण ग्रीसिंग पॉईंट. हा टायरच्या साईडला 1, त्यानंतर खालच्या साईडला 2, इकडच्या साईडला 3, त्यानंतर ह्या साईडच्या टायरसाठी 1, 2, 3. त्यानंतर अजून दाखवतो. त्यानंतर हे ब्रेक पॅन्डल आहे, ते या खालच्या साईडला आहे ग्रीसिंग पॉईंट. इथे 1, त्यानंतर ह्या साईडला 1, त्यानंतर हे आहे क्लच. क्लचसाठी पण इथे डबल दिलेला आहे ग्रीसिंग पॉईंट. बघा, इथे 1 आहे आणि ह्या साईडला 1 आहे. त्यानंतर आपण ॲक्सेलचे ग्रीसिंग पॉईंट बघणार आहात. तर समोरपासून चालू करू. 1, समोरच्या बाजूला पण 1 आहे. हा इथे 1 आहे. 2, हा इथे 1 आहे. 3, त्यानंतर माझ्या साईडला हे जे निप्पल आहे, पलीकडचं निप्पल काढून अलीकडे टाकून इकडून पण ग्रीस भरायचं मित्रांनो. त्यानंतर दुसरा ग्रीसिंग पॉईंट दाखवतो. हा जो ग्रीस पॉइंट आहे हा एकदम महत्त्वाचा आहे. यामध्ये 10 पंप मारायचे, म्हणजे पूर्ण 10 पंप नाही, 10 पंप द्यायचे त्याला, तेव्हा ग्रीस भरले जाते. यामध्ये जास्त ग्रीस मारायचं नाही. हे क्लचसाठी आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो दिलेले इथे 1 दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो डबल हाऊसिंगच्या गिअरसाठी. धन्यवाद मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.